नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एकात्मिक आदिवासी प्रकल्प जव्हार यामधील न्यूक्लिअर बजेट योजनेमार्फत आदिवासी जमातीच्या प्रवर्गासाठी राबवल्या जाणारी ही योजना। या योजनेसाठी आपल्याला अर्ज मागवण्यात आलेला आहे। तरी 27/8/2024 रोजी पासून सुरुवात झालेला आहे, तर शेवटची तारीख ही 20/9/2024 असे आहे। तरी सर्वांनी उमेदवार अर्ज करू शकतात। तर चला तर मग बघूया। ही योजना प्रकल्प जव्हार अंतर्गत वाडा, विक्रमगड, मोखाडा आणि जव्हार या 4 तालुक्यामधील यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात। तर चला तर मग बघूया ही योजना कोणत्या। ह्या योजनेमध्ये अनुसूचित जमातींना एका व्यवसाय उत्पन्न वाढीसाठी ह्या योजना प्रकल्पामध्ये राबवल्या जातात। तर योजनेमार्फत बघायचं झालं तर अनुसूचित जमातींना जे फळ लागवड केले असतील त्यांना तारेचे कुंपण म्हणून अर्थसहाय्य दिले जाते। तसेच अनुसूचित जमातींना मोगरा लागवड, तुती, भाजीपाला या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अर्थसहाय्यक म्हणून त्यांना दिले जाते। तसेच आर्थिक सहाय्यक म्हणून यांना डीबीटीच्या मार्फत हे अनुदान त्यांना दिले जाते। तसेच याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यांना त्यामध्ये घरघंटी असेल किंवा राईस मिल खरेदी करण्यासाठी यांना अर्थसहाय्यक दिले जाते। तसेच याच्यामध्ये आपल्याला बघायचं झालं तर महिला बचत गट, पुरुष बचत गट, महिला बचत गटांना विविध मशिनरी, सिलाई मशीन किंवा वैयक्तिक असं याच्यामध्ये डीबीटीच्या मार्फत या योजना राबवल्या जातात। तसेच पुरुषांना बचत गट म्हणून त्याच्यामध्ये मंडप डेकोरेशन असेल, बेंजो पार्टी असेल, यामध्ये ही योजना त्याच्यामध्ये अर्थसहाय्यक म्हणून त्याच्यामध्ये राबवली जाते। तसेच याच्यामध्ये बचत गटांना काही अगरबत्ती उद्योग म्हणून याच्यामध्ये अर्थसहाय्यक म्हणून पुरवले जाते। यामध्ये आपल्याला एक टिप दिलेली आहे की आदिवासी जमातीच्या एका लाभार्थ्यांना फक्त एकच योजनेकरिता आपल्याला अर्ज करता येतो। यामध्ये आपल्याला एक टिप दिलेली आहे की जर जुने अर्ज सादर केले असतील या योजनेकरिता तर ते सर्व बाद होतील आणि आपल्याला नवीन अर्ज सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे। या योजनेकरिता लाभार्थी निवड जशी की अनुसूचित जमातीमधील आदिम जमात या प्रवर्गामध्ये म्हणजेच कातकरी जमातीसाठी व दारिद्र्य रेषेखालील असलेले लाभार्थी, नंतर अपंग, निराधार, परतक्त्या अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो। तसेच कमी उत्पन्न असलेल्या ते मोठ्या जशी अर्ज येतील त्याप्रमाणे या निवड केलेली असते। लाभार्थ्यांना अर्जासोबत जोडवण्याची आवश्यक कागदपत्रे या खालीलप्रमाणे आहेत। योजनेसाठी लवकरात लवकर फॉर्म भरून योजनेचा लाभ घ्यावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा।